मुंबईत कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। वर्षानुवर्ष ठरलेल्या 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जातं। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोप कचरा कर्मचाऱ्यांनी केलाय। लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्यानं मुद्दा उपस्थित करण्यात येतोय। धोकादायक कचरा गाड्या चालवणं हा आमचा नाईलाज आहे। मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय परिस्थिती आहे? नक्कीच मी खरं तर धारावीच्या परिसरात आहे आणि आपण बघतोय की एका नाल्यावर उभी आहे मी। या नाल्याची जर अवस्था बघितली तर आपण बघू शकतो की किती कचरा या नाल्यामध्ये लागवी पडलेला पाहायला मिळतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा पाहायला मिळतोय पडलेला आणि ह्याचं एकच कारण की दारादारामध्ये ज्या गाड्या फिरायला पाहिजेत त्या फिरू शकत नाहीत, कारण धारावीची जी वस्ती आहे ती फार गिचमिडीची वस्ती आहे जिथे गाड्या जाऊ शकत नाहीत। मात्र तरी सुद्धा अशा ठिकाणी देखील काहीतरी व्यवस्था महापालिकेने करावी अशी मागणी सातत्याने होत असते। मात्र महापालिका त्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। आता तर कचरा आपण बघतोय की आपण गेल्या 2 आठवडे झाले जवळपास कचऱ्याचा विषय लोकशाहीच्या माध्यमातून उचलून धरलेला पाहायला मिळतोय। मात्र हे सगळं झाल्यानंतर सुद्धा कचऱ्याचं जो प्रमाण आहे ते कुठेच कमी होताना पाहायला मिळत नाहीये। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता सध्या नाल्यावरचा जो कचरा दिसतोय तो या घरांमधनं टाकलेला कचरा आहे। खरं तर कचरा ही जबाबदारी महापालिकेचीच नाहीये तर जे राहतात त्या नागरिकांची देखील आहे। जिथे राहतो आपण तिथल्या नागरिकांची देखील असते। मात्र असं सगळं जरी असलं तरी कचरा संकलन जे होते तेच मुळात कुठेतरी संशयाची सुई त्याच्याकडे फिरली जाते। आता मुळात जर बघितलं तर नालेसफाई कायम होत असते। नालेसफाई हा जरी विषय वेगळा असला तरी नालेसफाईमध्ये जर कचरा अशा पद्धतीचा पडत असेल तर नेमकं महापालिकेचे कचरा वेचक कर्मचारी काय करतात असा जो प्रश्न आहे तो देखील पुढे येताना पाहायला मिळतो या सगळ्या माध्यमातून। आणि दुसरा जो विषय आहे गाड्यांचा, त्या गाड्या मुळात वेळेवर येतात का आणि त्या वेळेवर येत नाहीत म्हणून जे वेळ मिळेल त्या वेळेमध्ये कचरा घरातला कचरा कुठेतरी बाहेर फेकायचा म्हणून नागरिक अशा पद्धतीने कचरा फेकतात का असा देखील एक प्रश्न आहे। मात्र या सगळ्या एकंदरीत गोष्टींनंतर मी पुन्हा म्हणते की जी सुई आहे संशयाची ती सगळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरच येते, कारण नागरिकांची जरी जबाबदारी असली तरी नागरिकांपर्यंत कचरा गोळा करणं नागरिकांच्या घरातला ही जी जबाबदारी आहे ही त्या परिसरातील वॉर्ड विभाग वॉर्ड अधिकारी जे असतात त्यांची देखील असते, तितकीच असते। त्यामुळे त्यांनी जिथे आता धारावी आहे सारखं तर धारावी सारखं गिचमिडीचं ठिकाण आहे तर त्या धारावीमध्ये येऊन वेळोवेळी नागरिकांशी बोलून नागरिकांचं काउन्सिलिंग करून त्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याचं सांगितलं पाहिजे। ते होतं का हा देखील एक मुळात प्रश्न आहे, कारण काउन्सिलिंग जोपर्यंत नागरिकांचं होत नाही कचऱ्या संदर्भातलं तोपर्यंत नागरिकांना निश्चित पण भाग्यश्री यातून एक असा मुद्दा उपस्थित होतोय जेव्हा जेव्हा पावसाळा जवळ येतो तेव्हा तेव्हा फक्त नाले सफाईच्या चर्चा होतात, त्यावर बैठका होतात, पण नंतर मात्र पहिले पाडे 55 अशी परिस्थिती मुंबई आसपासच्या उपनगरात पाहायला मिळते। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर कागदावर गाड्या दाखवल्या जातात, तीनदा फिरतात, तर मग इतका कचरा का जमा व्हावा हा देखील मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि जो आपण मुद्दा सातत्यानं उपस्थित करतोय 3000 कोटींचा घोटाळा होतोय तो यातून पुन्हा पुन्हा सिद्ध होताना दिसतोय। भाग्यश्री, अगदी थोडक्यात नक्कीच लागवी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मिठी नदीचा जो काही घोटाळा होता त्या प्रकारे आता सध्या सगळ्या ज्या चौकशा सुरू आहेत त्याच पद्धतीने नालेसफाईची देखील अनेक वर्ष महापालिकेकडनं चौकशी सुरू असते। आणि ज्या वेळेला पावसाळा येतो त्यावेळेला नालेसफाईचा मुद्दा अगदी कळीचा बनलेला असतो। अगदी राजकीय पक्ष देखील असतील किंवा अधिकारी देखील असतील हा मुद्दा अगदी कळीचा करतात। मात्र ज्या वेळेला हे सगळं घडत असतं त्यावेळेला महापालिकेचे कर्मचारी नेमके कुठे असतात, महापालिकेचे अधिकारी नेमके काय करत असतात? 3000 कोटीचा जो घोटाळा केलेला आहे, जे गाड्या ज्या पद्धतीने चालवतायत, खराब गाड्या चालवतायत आणि म्हणतायत की आमची मजबुरी आहे, मग हे नेमकं सगळं कुठे जातंय आणि खरंच मुंबई स्वच्छ होतीये का हा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे
तो सध्या इथे विचारताना पाहायला मिळतो लाघवी. अगदी तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.